आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञान प्रधान युगात माणसांच्या नात्यांमध्ये निर्माण होणारे ताण, गैरसमज आणि भावनिक संघर्ष हे समाजासाठी नवे नाहीत. पण काही घटना अशा असतात ज्या संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडतात. अशाच एका घटनेने सध्या गावातच नव्हे तर शहरातही चर्चेचा विषय निर्माण केला आहे. एका सामान्य कुटुंबात आई आणि मुलीमधील नातं, जे प्रेम, विश्वास आणि संवादावर आधारित असायला हवं, त्यात काही गैरसमज निर्माण झाले आणि या गैरसमजांमुळे कुटुंबात भावनिक दरी निर्माण झाली. आई, जी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी जगली. मुलगी, जिला आधुनिकतेचा आणि स्वातंत्र्याचा प्रभाव जाणवतो. दोघींमध्ये विचारांचा संघर्ष सुरू झाला. एका व्यक्तीबद्दल निर्माण झालेल्या चुकीच्या समजुतींमुळे संवाद थांबला. एकमेकांविषयी ताण निर्माण झाला आणि घरातील वातावरण तणावपूर्ण बनले. समाजात यावर चर्चा सुरू झाली की आजच्या काळात आई-मुलीमधील संवादाचा अभाव वाढत चालला आहे का? पिढ्यांमधील मूल्यांचा संघर्ष इतका वाढला आहे की त्यातून घरगुती प्रेम आणि एकमेकांविषयीचा सन्मान हरवतो आहे का? या घटनेच्या पार्श्वभूमीवर मानसशास्त्रज्ञ सांगतात की अनेकदा आई आणि मुलगी या दोघीही एकमेकींच्या भावना समजून घेत नाहीत, कारण दोघींच्या पिढ्या, अनुभव आणि विचारांचे जग वेगळे असते. मुलगी आधुनिकतेत जगत असते. तिच्या आयुष्याकडे बघण्याची दृष्टी खुली असते, तर आई पारंपरिक मूल्यांशी बांधलेली असते. जेव्हा या दोन जगांचा सामना होतो तेव्हा भावनिक अंतर निर्माण होण्याची शक्यता वाढते. समाजशास्त्रज्ञांच्या मते ही केवळ एका घराची नव्हे तर आजच्या काळातील सर्वसाधारण समस्या आहे. जिथे कुटुंबातील सदस्य एकत्र राहतात पण मनाने दूर जातात. या घटनेनंतर गावात समाज माध्यमांवर आणि चर्चामध्ये या प्रश्नावर विचार सुरू झाला. काहींनी म्हटलं की या सर्वाचा मूळ कारण म्हणजे संवादाचा अभाव, तर काहींनी याला शिक्षण आणि संस्कारांची कमतरता जबाबदार धरली. स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन आई-मुलीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकत्र बसवून भावनिक सल्ला दिला. पोलीस किंवा प्रशासनाने यात कोणताही गुन्हा नसल्याचं स्पष्ट केलं. पण समाजाने या प्रसंगाला आत्मचिंतनाची संधी मानली. कारण प्रत्येक घरात कधी ना कधी आई-मुलीमधील विचारभेद होतात. पण त्यावर उपाय म्हणजे संवाद, समज आणि सहकार्य. आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा तरुणाई बाह्य आकर्षण, ग्लॅमर आणि फास्ट लाईफमध्ये गुंतते, तर पालक आपल्या पारंपरिक चौकटीत अडकून राहतात. या दोन पिढ्यांमध्ये पूल बांधणं अत्यंत आवश्यक आहे. या घटनेच्या निमित्ताने समाजातील अनेक संघटनांनी संवादाचा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये पालक आणि मुलं एकत्र बसून आपापल्या भावना शेअर करतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की अशा घटनांमागे मानसिक थकवा, एकटेपणा आणि भावनिक दुर्लक्ष हे प्रमुख घटक असतात. मुलं आणि पालक दोघांनीही एकमेकांना ऐकण्याची सवय लावली पाहिजे. कुटुंबातील बंध तुटले तर समाजही तुटतो, कारण समाजाची पायाभरणी हाच कुटुंब असतो. या घटनेनंतर मुलीने स्वतः पुढाकार घेत आईशी संवाद साधला. तिला समजावलं की भावना आणि आदर हे नात्याचं मूळ असतात. आईलाही उमगलं की पिढ्या बदलल्या तरी प्रेम, काळजी आणि आपुलकी यांची किंमत बदलत नाही. शेवटी दोघींनी एकमेकांची माफी मागितली आणि एक नवी सुरुवात केली. या प्रसंगाने समाजात एक सकारात्मक संदेश दिला की गैरसमज कितीही मोठे असले तरी संवाद आणि विश्वासाने ते मिटवता येतात. रिपोर्टर म्हणून आम्ही पाहिलं की गावात या घटनेनंतर अनेक आई-मुली एकत्र फिरताना दिसल्या, हसताना, बोलताना दिसल्या. समाजानेही या प्रसंगाकडे शिकवणी म्हणून बघितलं. धर्म, संस्कार आणि नात्यांच्या चौकटीत राहूनही प्रेम आणि समज वाढवता येते हे पुन्हा सिद्ध झालं. समाजातील बदलत्या मूल्यव्यवस्थेत संवाद, आदर आणि आपुलकी हेच नात्यांचे खरे धागे आहेत. या घटनेनं केवळ एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण समाजाला एक धडा दिला आहे की आधुनिकता स्वीकारताना मूल्य विसरू नका आणि पिढ्यांमधील दरी संवादाने भरून काढा. कारण नातं तेव्हाच जिवंत राहतं जेव्हा दोन मनं एकमेकांना समजून घेतात. म्हणूनच या घटनेनंतर गावात पुन्हा हसू परत आलं. आई-मुलींचा संवाद परत सुरू झाला
आणि समाजाने शांतीचा श्वास घेतला. आजही त्या गावात लोक सांगतात, एक गैरसमज 1000 अश्रू आणतो, पण एक संवाद 1000 नाती वाचवतो.